गाडीवरती ठेवली व मला कोणी हाक मारली म्हणून तो पळत पळत दाराकडे गेला। आणि दाराकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मित्राशी काही बोलणार तोपर्यंत इकडे साडी जळून खाक झाली आणि तो जळून खाक झालेला वास त्या आईच्या नाकापर्यंत किचन पर्यंत गेलं। आई तिकडून नागिनी सारखी फुंसकारत तनतन करत आली आणि पाहती तर काय, बाळूने आपली साडी जाळली। आईची तळपायाची आग मस्तकाला गेली। आईने रागाच्या भरात बाळूला हाक मारला, बाळू। बाळू पळत आला आणि पाहतो तर काय, आईची साडी आपल्याकडून जळालेली आहे। आता आपलं काही खरं नाही। बाळू रडू लागला, आई आई मी मुद्दामून नाही ग केलं, आई आई मला माहित नव्हतं ग, जर साडीवरती मी इस्त्री ठेवून गेलो तर साडी जळून जाईन। आई मी मुद्दामून नाही केलं ग, आई माझ्याकडून चुकीने झालं। नाही बाळू, तुला इस्त्री करायची नव्हती ना, तू पहिले सांगायचं। परंतु मला माहिती आहे की मी तुला बळ प्रेस करायला दिली म्हणून तू माझी साडी जाळलेली आहेस, तू मुद्दामूनच हे केलंस म्हणून आता तुला शिक्षा झालीच पाहिजे। आई आई नाही ना ग, आई मी मुद्दामून नाही केलं, आई माझ्याकडून चुकीनं झालं ग, आई मला मारू नकोस। बाळू आज मी तुला मारणार नाही, फक्त शिक्षा देणार आहे, काढ शर्ट आणि वाघ खाली। बाळूला वाटलं मारणार नाही म्हणजे शर्ट काढून वाकायला लावती, दर्शनच घ्यायला लावती का काय, पायाच पडायला लावती का काय आई आपल्याला। परंतु दादा त्या आईने तसला काहीच विचार न करता, मागचा पुढचा कसलाच विचार न करता ती गरम लालबुंद झालेली इस्त्री आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या बाळूच्या पाठीवरती ठेवली। बाळ्या आई ग म्हणून ओरडला आणि आपल्या आईच्या फोटो समोर गेला आणि म्हणू लागला, आई तू मला का ग सोडून गेलीस ग, आई का सोडून गेलीस, तू गेलीस ना ग, तेव्हापासून दुसरी आई घरामध्ये आलेली आहे, तू मला का सोडून गेलीस। तू सोडून गेल्यापासून ही दुसरी आई आहे ना, रोज मला काम लावती, मला शाळेत देखील जाऊ देत नाही ग कधी कधी कामामुळे। तू गेलीस का ग, एकटी गेलीस, मला पण तुझ्या सोबत न्यायचंस ना ग आई, मला पण यायचं होतं तुझ्या सोबत, मला तरी न्यायला पाहिजे होतं आई, मला नाही राहायचं ग आई या जगामध्ये, इथे मला नाही राहायचं। ही दुसरी आई आहे ना फार वाईट आहे ग, फार वाईट आहे आई, ती तुझ्यासारखी नाही ग आई, ती तुझ्यासारखी नाहीये, तू निघून गेली आई, मला कशाला सोडून गेलीस ग, असं बाळ रडू लागतो, आईच्या फोटो समोर म्हणू लागतो। आता संध्याकाळच्या 5 वाजता बाबा घरी येतात आणि पाहतात तर काय, आपला मुलगा रडतोय आणि रडताना पाहताना बाप बाळूला हाक मारतो, बाळू। बाळू पळत आला, बाळूला वाटलं आता सावत्राईने काहीतरी 2चं 4 वाढवून सांगितलं असेल। जसा पळत आला तसा बापाच्या पायाला मिठी मारली, बाबा अहो जेव्हापासून आई गेली आहे ना, हो जेव्हापासून या लोकांनी आईला माझ्यापासून लांब केलंय ना, हो तेव्हापासून मी तुम्हाला 5 रुपयाचं बिस्किट देखील मागितलं नाही बाबा, आज पहिल्यांदा तुमच्याकडे काहीतरी मागतो बाबा, मला फक्त तुम्ही मारू नका एवढंच मी तुमच्याकडे मागतो बाबा, कारण आईने जेव्हा इस्त्री ठेवली ना बाबा फार वेदना होत आहेत मला, आणि तुम्ही मारता तर अजून वरून फार वेदना होती ना बाबा, मला फक्त तुम्ही मारू नका। बाळू या ठिकाणी मी तुला मारायला नाही बाळा, विचारायला आलेलो आहे। बाबा तुम्हाला जे विचारायचंय ना हो ते विचारा, परंतु तुम्ही मला मारू नका, तुम्ही जे विचारता त्याचं मी तुम्हाला खरं खरं उत्तर देईन, परंतु तुम्ही मला मारू नका। बाळू मी जे विचारन त्याचं तू खरंच उत्तर द्यायचं बर का, जर खोटं दिलंस तर मीच तुला मारेन। हो बाबा चालेल, तुम्ही जे विचारता ना त्याचं मी तुम्हाला एकदम खरं खरं उत्तर